96व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मी सर्वप्रथम अभिवादन करते व माननीय अध्यक्ष साहेब यांच्या परवानगीने कार्यक्रमाची सुरुवात करते। या कार्यक्रमास मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्वप्रथम मी स्वागत करते। कार्यक्रमाची सुरुवात आपण लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून करूया। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावं। धन्यवाद सर। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं। लोकनेते व्यंकटरावजी हिरे यांना भाऊ म्हणून ओळखलं जातं। महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाची स्थापना कार्यास त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे। असो, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक वैभव सोनवणे यांना आमंत्रित करते। महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी.व्ही. गमे, आपल्याला जे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले असे डॉक्टर मुकुंद भंडारी सर, चौधरी सर। तर आजचा हा आपला कार्यक्रम लोकनेते व्यंकटराव हिरे यांची जयंती, आज 96वी जयंती, ती आपण या ठिकाणी साजरी करण्यासाठी उपस्थित झालेलो आहे। तर लोकनेते व्यंकटराव हिरे यांचं पूर्ण नाव व्यंकटराव भाऊसाहेब हिरे। त्यांना मॅडमनी सांगितलंच, त्यांना प्रेमाने भाऊ असे म्हणत होते। त्यांचा जन्म मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावी झालेला होता। तर 24 एप्रिल 1928 रोजी त्यांचा जन्म दाभाडी येथे झाला। त्यांचं प्राथमिक शिक्षण निमगाव येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण मालेगाव तालुक्यातील बोर्डी या ठिकाणी झाले। उच्च शिक्षण त्यांचं नाशिक आणि मुंबई या ठिकाणी झाले। त्यानंतर 1940 ते 42 पर्यंत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भूमिका बजावली आणि 1945 रोजी युथ काँग्रेस तसेच मौसम नदी महापूर या ठिकाणी त्यांनी बहुमोल असं कार्य केलं। त्याचप्रमाणे आपली जी अंधरसूलची शाळा असेल किंवा आपले येवला महाविद्यालय असेल, हे 1970 रोजी त्यांनी सुरू करण्यात किंवा मुहूर्तमेढ रचण्यात त्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन आहे। त्यानंतर जानेवारी 1962 साली त्यांनी नांदगाव दाभाडी या मतदारसंघात काँग्रेसकडून तिकीट घेऊन ते उभे राहिले होते आणि ते निवडूनही आले। त्यावेळेस तालुक्यातले ते प्रमुख नेतृत्व होतं। जसं मालेगाव असेल, येवला असेल, मालेगावमध्ये तर तेच होते, येवला, निफाड
किंवा बागलाण या ठिकाणी जे नेतृत्व जे लोक करीत होते, जे ज्येष्ठ पुढारी होते, त्यांना मागं टाकून व्यंकटरावांनी आपली धुरा किंवा आपलं नेतृत्व त्या ठिकाणी प्रकर्षाने सिद्ध केलं आणि तिथून पुढे त्यांना एक वेगळी चालना मिळाली. तिथून पुढे काँग्रेस त्यांनी कसं वाढावं हे त्यांच्याकडूनच शिकलं पाहिजे. त्यानंतर जे भाऊसाहेबांनी 3 क्षेत्र नावाजलेले होते, जसे की राजकारण, शिक्षण आणि सहकार, हे क्षेत्र व्यंकटभाऊंनी पुढे चांगल्या पद्धतीने हाताळले आणि ते चांगल्या म्हणजे राजकारण असेल, राजकारणात त्यांनी तर आपला पाया रोवलाच होता. शिक्षण असेल, गोरगरिबांच्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचं शिक्षण त्यांनी त्यावेळेस चालू केलं. म्हणजे मोफत शिक्षण, आज माझे शिक्षण त्यांच्या संस्थेमध्ये 5वीपासून तर पूर्ण M.Com. शिक्षण हे लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या संस्थेत झालेलं आहे. त्यानंतर त्यांच्या वडिलांचा थोर वारसा त्यांनी पुढे सांभाळत स्वतःचे व्यक्तिवैशिष्ट्य आणि जे आपले सहकारी त्यांचे नेतृत्व चांगल्या प्रकारे सिद्ध कसा करता येईल या प्रकारे त्यांना जे शेतकरी असतील, आदिवासी असतील किंवा दलित असतील, या समाजाबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे काम केलं. त्यांचा जे काम करण्याची शैली होती ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने दिसून येत होती आणि ते पुढे नावाजले आपल्या कामाबद्दल. गिरणा खोरे असतील, मोसम नदीचं काम असेल, त्या प्रकारे त्यांनी त्या क्षेत्रात काम चांगलं केलं आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव हे प्रसिद्ध झाले. एवढे बोलून मी माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून लावलेले डॉक्टर मुकुंद भंडारी सर यांचा परिचय करण्यासाठी मी प्राध्यापक रामदास चव्हाण सर यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचालित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला या ठिकाणी आज आपण लोकनेते व्यंकटभाऊ हिरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत. या जयंतीनिमित्त अभिवादन करताना आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले मुकुंद भंडारी सर यांचा परिचय करून देण्यासाठी मी इथं उभा आहे. मुकुंद भंडारी सर यांचा पूर्ण नाव ॲसोसिएट प्रोफेसर डॉक्टर मुकुंद श्रीराम भंडारे असं आहे. त्यांचं शिक्षण MA BEd सेट PhD असं त्यांचं शिक्षण आहे. त्यांचा इंग्रजी विषयामध्ये कामाचा दणकट अनुभव असलेला दिसून येतो आहे. तो म्हणजेच जवळपास 29 वर्ष इंग्रजी विषयाचं अध्यापन करताना दिसून येत आहे. 2006 पासून ते आपल्या संस्थेमध्ये कार्यरत असलेले दिसून येत आहेत आणि 2024 पासून आपल्या येवला महाविद्यालयामध्ये कार्यरत आहेत. सरांचं 2020 पासून PhDचे गाईड म्हणून ते कार्य करताना दिसून येत आहेत आणि आत्ताच सरांकडे 2 विद्यार्थी हे PhDचे विद्यार्थी म्हणून कार्यरत आहेत. सर 2006-07 पासून ICQS NACचे कोऑर्डिनेटर म्हणून कार्य करताना दिसून येत आहेत. त्यामध्ये सरांनी विशेष अशी कामगिरी केलेली दिसून येते. ते म्हणजेच मनमाड महाविद्यालयामध्ये 2014-15 सरांनी NAC कोऑर्डिनेटर म्हणून कार्य करत असताना मनमाड महाविद्यालयाला A ग्रेड मिळवून दिलेला दिसून येतो आहे. तसेच मालेगावचे मसगा महाविद्यालय यामध्ये सर कार्य करत असताना 2022-23
या महाविद्यालयाला A+ ग्रेड मिळवून दिलेला दिसून येतो आहे. सर MA BEd सेट PhD इथंपर्यंतच थांबले नाहीत, तर सरांनी शिक्षण हे पुढे चालू ठेवलेलं दिसून येतं आहे. आणि सरांना 2014-15मध्ये UGCचा मायनर प्रोजेक्ट ही सरांनी पूर्ण केलेलं दिसून येतं आहे. एवढंच नाही तर सर याच्याही पलीकडे जाऊन सरांनी आज जवळपास नॅशनल इंटरनॅशनल लेवलला जवळपास 24 लेख हे सरांचे प्रकाशित झालेले आहेत. तर 3 पुस्तकं सरांचे पुस्तकं हे प्रकाशित झालेले दिसून येत आहेत. सरांचं अलीकडेच लेखन अजूनही थांबवलेलं नाही, तर सरांनी जवळपास पोस्ट मॉडल ॲक्सेसिबिलिटी अँड इंडियन इंग्लिश पोएट्री हे पुस्तक सरांचं लेखन या पुस्तकावर चालू असलेलं दिसून येत आहे. म्हणजे सर ते लवकरच पूर्ण करतील. याबरोबरच सरांचं जवळपास सर आज दक्षिण भारतातील नावाजलेले ध्रुव अकॅडमी रिसर्च पॅनल हयातचे सदस्य असलेले दिसून येत आहेत. एवढंच नाही तर सरांना याबरोबरच वेगवेगळे पुरस्कारही मिळालेले दिसून येत आहेत. त्यामधील नावाजलेल्या पुरस्कारांपैकी सांगायचं झालं तर सरांना व्याख्याता प्रतिभारत्न नॅशनल पुरस्कार हा मिळालेला आहे. याबरोबरच बेस्ट फॅकल्टी आंतरराष्ट्रीय पुरस्कारही सरांना मिळालेला आहे. असे सरांचा हा थोडक्यात परिचय आहे. पण असं असलं तरीही सरांचा प्रत्यक्ष आपल्याला अनुभव त्यांच्या व्याख्यानामधूनच, त्यांचा परिचय आणि त्यांच्या व्याख्यानामधून आपल्याला अनुभवास येईलच. पुढचं नेतृत्व मॅडमकडे मी सोपवतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. प्रमुख वक्ते डॉक्टर मुकुंद भंडारी सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करते की त्यांचा सत्कार तुम्ही करावा. धन्यवाद सर. उच्च शिक्षित भाऊंनी 1940 ते 42 या काळात स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला. सामाजिक कार्याबरोबर राजकीय कार्यात त्यांचा सहभाग होता. त्यांच्या जीवनाची माहिती देण्यासाठी प्रमुख वक्ते डॉक्टर भंडारी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी, जीवन कार्याविषयी माहिती द्यावी. Respected principal, vice principal, coordinator of this program, madam, all the faculty members present in front of me and my dear friends. At the very outset, I pay my heartfelt tribute to the great leader Karmveer Bhausaheb Hire, the founder of Mahatma Gandhi Vidya Mandir. And then I take humble permission from the principal to switch over to Marathi. त्या ठिकाणी अगदी सुरुवातीला
कर्मवीरांना नमन करून आणि आपल्या सर्वांच्या प्राचार्यांची परवानगी घेऊन मी आजचा हा जो विषय आहे, या विषयाचं जे औचित्य आहे त्या औचित्यप्रसंगी बोलण्याची परवानगी सरांकडनं घेतो. मला या ठिकाणी काही मराठी ओळी उद्धृत कराव्या वाटत आहेत. त्या ओळीमध्ये अतिशय गहन असा अर्थ दडलेला आहे, हे एकदा आपण समजून घ्या. कुठल्याही एखाद्या महान व्यक्तिमत्वाबद्दल आपण जेव्हा समजून घेतो त्यावेळेस आपल्याला आपलं सर्व चित्त एकवटावं लागतं. आपला प्राण हा आपल्या मनाच्या अगदी मध्यभागी एकवटून सर्व काही ग्रहण करावं लागतं. तेव्हा कुठे ते उत्तुंग व्यक्तिमत्व आपल्याला समजतं, कारण आपण इतके मोठे नाही आहोत की या उत्तुंग व्यक्तिमत्वावर आपण बोलावं. तरी पण मी एक साधा प्रयत्न या ठिकाणी करतो. या ओळी ज्या आहेत त्या अशा आहेत. ज्ञानबीजाला रूप आले कसे हे गोमटे, वेल गेला उंच त्याचा काल होते रोपटे, जे तुम्ही नेतृत्व केले ते कसे ए सांगता, ती धडाडी नि शब्दात कसे ते सर्व गुंफता, कार्य श्रद्धेला झुकावी मानवाची मानही, कार्यवाही शक्ती यावी पायिकांच्या प्रत्यही. या अतिशय सुंदर अशा मराठी ओळी या ठिकाणी मला उद्धृत कराव्या वाटल्या. याचं कारण आपले भाऊ. आपण माननीय श्री व्यंकटराव हिरे यांना प्रेमाने भाऊ असं म्हणतो, हे लक्षात घ्या. मालेगाव तसं पाहिलं तर हिऱ्यांची खाण. कर्मवीर हे त्यातील कोहिनूर हिरा. त्यांच्यावर एक पुस्तक पण लिहिलं गेलं आहे याच टायटलने, कोहिनूर हिरा या नावाने. आणि आपले जे भाऊ आहेत हे तर मी म्हणेन दुसरा कोहिनूर. त्याची चकाकी अशी, त्याची झळाळी अशी की त्याने सर्व अंधकार दूर व्हावा. तो अंधकार अज्ञानाचा असेल, तो अंधकार दारिद्र्याचा असेल, हा सर्व अंधकार दूर करण्याचं काम या अतिशय महान अशा विभूतींनी केलं आहे. आणि अतिशय मोठे डोंगरा एवढे उपकार सर्व मानवांवर त्यांनी करून ठेवलेले आहेत, हे आपण विसरता कामा नये. फार दूरवर जाण्याची गोष्ट नाही आहे. याच ठिकाणी आपण जर बघितलं तर शाळा पण आहे, आश्रमशाळा पण आहे. तसं आश्रमशाळा मी पहिल्यांदा इथं आल्यानंतर बघितली सर. आणि मी जेव्हा या आश्रमशाळेमध्ये फिरलो आणि बघितलं तेव्हा खरोखर एक अतिशय सुखद असा अनुभव मला झाला. असे मुलं की जे शिक्षणाची कल्पना करू शकत नाही ते शिक्षण घेत आहेत. अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं संगोपन होतं आहे. आणि हे काही आपोआप होत नाही आहे मित्रांनो. याच्या मागची एक मोठी तपश्चर्या आपण कधी विसरता कामा नये. आणि ती तपश्चर्या आहे 1952ला कर्मवीरांनी स्थापन केलेल्या या महात्मा गांधी विद्या मंदिराच्या छोट्याशा रोपटाचं रूपांतर आज एका महान वटवृक्षात जे झालेलं दिसतंय त्याचं कारण त्याचे संवर्धक जे आहेत व्यंकट भाऊ हे आहे, हे लक्षात घ्या. त्यांचं जीवन जेव्हा आपण अभ्यासतो, वाचतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आश्चर्याचा धक्का बसतो की 25 वर्षाचा मुलगा आहे, तरुण आहे आणि वडील सांगतायत की तुला आता जबाबदारी घ्यावी लागेल. भारताचे पहिले राष्ट्रपती येत आहेत कॉलेजमध्ये, कोनशिलेचा कार्यक्रम आहे आणि आता आपण हे सगळं सांभाळावी जबाबदारी आणि सर्व कार्यक्रम नीटनेटका पार पाडावा. आणि हा तरुण तो कार्यक्रम अतिशय सुव्यवस्थितपणे, लक्षात घ्या व्यवस्थित
हा शब्द इथे लागू नाही पडणार, सुव्यवस्थितपणे घडून आणतो आहे. खरोखर ही अतिशय मोठी गोष्ट आहे. ज्या वयामध्ये मुलांना नीट कळत नाही आहे कसं वागावं, आम्ही बघतो कॉलेजमध्येच आम्ही शिकवतो, ज्या वयात आम्हाला मुलांना 4 वेळा सांगावं लागतं की नीट बस, सरळ बस, इकडे बघ, गप्प बस, लक्ष दे, त्या वयामध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या बरोबर खांद्याला खांदा लावून एखादा कार्यक्रम करणं हीच या महान विभूतीची एक मोठी कामाची पावती आहे, लक्षात घ्या. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. तो प्रसंग या ठिकाणी आठवल्याशिवाय आपल्याला राहत नाही. या तारुण्यामध्ये इतकं महान कार्य, तसं पाहिलं तर भाऊंना जे जीवन मिळालेलं आहे ते अतिशय छोटं आहे. 52-53 वर्षाचं जीवन आहे त्यांचं. परंतु या 52-53 वर्षाच्या जीवनामध्ये 53 इयर्स ऑल टुगेदर त्यांनी जे कार्य साध्य केलं आहे ते कार्य मला वाटतं 100 वर्षामध्ये सुद्धा एखाद्याला साध्य होणं कठीण आहे. याच कालावधीमध्ये आमदार होणं नांदगाव मतदारसंघातून, त्यानंतर नामदार होणं दाभाडी मतदारसंघातून, मंत्री होणं, ऊर्जा मंत्री तर खरं म्हणजे नगरविकास आणि ऊर्जा मंत्री, ग्रामीण भाग केंद्रस्थानी आहे, लक्षात घ्या. ग्रामीण भागांना त्यांनी तो बिंदू सोडलेला नाही आहे, त्याला ते विसरलेले नाही आहे. मालेगावामध्ये मुस्लिम आणि हिंदू या दोघांवर सारखं प्रेम करणारा नेता आहे तो, मानवतेचा पुजारी आहे. आणि भाऊसाहेबांच्याकडून त्यांनी हे सर्व काही गुणधर्म आपोआपच त्यांच्यामध्ये आलेले आहेत, हे लक्षात घ्या. असा हा नेता कनवाळू, कृपाळू, दयाळू, पण शिस्तबद्ध. मला तर नारळ आठवतं अशा वेळेस, वरून कठोर आणि कठीण असलेलं जे नारळ असतं त्याच्यामध्ये अतिशय मधुर गोड असं पाणी असतं, असं भाऊंचं व्यक्तिमत्व. भाऊ नवीन प्रयोग करणे हे त्यांच्याकडून शिकावं. बिझनेसमॅनने सुद्धा त्यांच्याकडून धडे घ्यावे की कसा बिझनेस एखादा उभा राहू शकतो. कारण त्यावेळेस मला चांगलं आठवतं, आमच्याच गावामधले एक पाटील गृहस्थ आहेत, ते त्यांचे आणि भाऊंचे संबंध होते. तेव्हा भाऊंनी मला वाटतं किर्लोस्कर ट्रॅक्टर, रशियन ट्रॅक्टर म्हणायचे त्याला, फार उंच होता तो. आणि आम्ही तेव्हा काय 9-10 वर्षाचा सुद्धा मी नसेल कदाचित, तो तर मी पहिल्यांदा तो ट्रॅक्टर पाहिला होता. मला माहीत पण नव्हतं की तो भाऊंनी त्या ठिकाणी लॉन्च केला आहे. मला नंतर कळालं, मी जेव्हा मालेगावला आलो त्यावेळेस कळालं की भाऊंनी तो ट्रॅक्टर जो होता तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला. लक्षात घ्या, म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आहे ती शेतकऱ्यांपर्यंत कशी पोहोचेल, त्याचं उत्पन्न कसं वाढेल, कमीत कमी श्रमामध्ये तो कसं काम करू शकेल. याचं कारण असं की भाऊंना खूप तळमळ होती. तळमळ कोणाबद्दल होती तर ती शेतकऱ्यांबद्दल होती, दीन दुबळ्यांबद्दल होती, दलितांबद्दल होती, गरिबांबद्दल होती. त्यांना फार तळमळ होती आणि त्यामुळे त्यांचं जे कार्य होतं ते सतत सुरू होतं. त्यांचं कार्य हे सामाजिक आहे, त्यांचं कार्य हे राजकीय आहे, त्यांचं कार्य हे शैक्षणिक पण आहे. याच्या व्यतिरिक्त त्यांचे अनेक कार्य आहेत. या छोट्याशा वेळेमध्ये त्या सर्व कार्यकर्तृत्वावर पैलू जे आहेत, हिऱ्याचे अनेक पैलू असतात, लक्षात घ्या. सगळे पैलू आपण त्यांचं चतुरस्र जे व्यक्तिमत्व आहे त्याच हिऱ्यासारखं ऑल फॅसेटेड, मल्टीफॅसेटेड पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यातले काही भाग आपण समजून घेऊ शकतो. आज जर आपण बघितलं मित्रांनो तर राजकारणाचा वापर लोक कशासाठी करतायत मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. परंतु भाऊंचं जे करिअर सुरू झालं तेच मुळात समाजकार्यापासून सुरू झालं. राजकारण करतात लोक आणि समाजकारणाचं ढोंग करतात आणि ते ढोंग करता करता स्वतःची पोळी भाजून घेणारे लोक आपण बघतो. पण भाऊंनी जे राजकारण केलं आपण जेव्हा वाचतो आणि समजून घेतो तेव्हा खरोखर आपल्याला त्यांच्याबद्दल एक मोठेपणाची भावना आपल्या मनात निर्माण होते. समाजकारण आधी त्यांनी केलेले, राजकारण तर त्यांना
आलं आहे त्यांच्याकडे, हे लक्षात घ्या. समाजकारण हा त्यांचा पिंड आहे. समाजकारण असा पिंड आहे की त्यांनी जेव्हा जेव्हा संकट आले, महापूर आला किंवा काही इतर त्यांना काही उपोषणं करावे लागले, त्यावेळेस ते उभे राहिले. त्यांनी त्यावेळेस जेव्हा मोसम नदीला पूर आला होता त्यावेळेस त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. त्यावेळेस अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. त्यानंतर महारोगापासून त्यांनी अनेक लोकांना वाचवलेलं आहे. म्हणजे सामाजिक कार्य करत करत हा नेता पुढे राजकीय बनतोय, हे लक्षात घ्या. पण राजकीय नेता बनत असतानाच त्यांच्यामध्ये शैक्षणिक हे सुद्धा गुणधर्म दिसत आहे. शैक्षणिक कार्य आणि राजकीय कार्य त्यांचं त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं हेलकावे खाताना दिसते. म्हणजे शैक्षणिक करत असताना राजकीय पण करताय, राजकीय करत असताना शैक्षणिक पण काम आहे त्यांचं. ते काही फक्त राजकीयच काम केलं त्यांनी आणि त्या ठिकाणी विकास केला स्वतःचा आणि पुढे गेले असं नेतृत्व नाही आहे. हे नेतृत्व दीन, गरीब, दुबळे, शेतकरी, लाचार, दलित, पिचलेले, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो मंत्र भाऊसाहेबांनी दिलेला आहे तो जगण्याचा प्रयत्न या ठिकाणी भाऊ करतायत, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला सर्वांना ते प्रेरणा देत आहेत की हा शब्द तुम्ही जगा, नुसतं म्हणू नका. जर खरोखर तसं तुम्हाला कुणी आढळलं तर तुम्ही तो प्रयत्न करा, त्याला उचला, त्याला लिफ्ट करा, त्याला शिकवा की जेणेकरून तो समाजामध्ये उभा राहील, त्याच्या पायावर उभा राहील. तेव्हा समाजकार्य करत असताना त्यांनी शैक्षणिक कार्य केलेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा भाऊसाहेबांनी शेवटचा निरोप घेतला, तो जो काळा दिवस होता तो 6 नोव्हेंबर 1961, जेव्हा भाऊसाहेब या जगाचा त्यांनी निरोप घेतला. आणि अर्थातच महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समितीची जबाबदारी जी आहे ती या ठिकाणी व्यंकट भाऊंवर आली. आता या ठिकाणी हा एवढा मोठा धक्का होता कारण भाऊसाहेबांचा जो मृत्यू होता तो पण अचानक झालेला होता. लक्षात घ्या, जेव्हा मनाची तयारी नसते, एखादा व्यक्ती थोडं वय होतं त्याचं, आजारी पडतो, अंथरुणाला खिळतो, तेव्हा घरातली जी आहे ती मानसिकता बनते. परंतु अचानक भाऊसाहेब धुळ्याला गेले आणि अचानक त्यांना छातीत त्रास सुरू झाला आणि हार्ट फेल्युअर त्या ठिकाणी झालं आणि निरोप आला की असं झालेलं आहे. तो फार मोठा धक्का होता आणि या ठिकाणी हा मोठा धक्का सहन करत त्यांनी या 2 ज्या काही संस्था आहेत, आदिवासी विकास आणि महात्मा गांधी विद्या मंदिर, यांची धुरा सांभाळली. तुम्ही त्यांच्या मनाचा विचार करू शकता. या अतिशय दुःखद अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी या ठिकाणी धुरा सांभाळत नुसते त्यांनी फक्त लक्षच दिलं असं नाही, तर त्यांनी या ठिकाणी अनेक प्रकारच्या सोयी निर्माण केल्या, शाळा निर्माण केल्या. मानूरला तर अनेक मोठमोठे व्यक्तिमत्व त्यांना भेटण्यासाठी सुद्धा आले होते. त्यांचा जेव्हा संपर्क माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी आला, यशवंतराव चव्हाण यांच्याशी आला, तेव्हा त्या ठिकाणी राजकारणामध्ये त्यांना एक फार मोठी चालना मिळालेली आपल्याला दिसते. आणि मग ते नामदार होऊन सुद्धा त्यांनी समाजाची जी नाळ आहे ती नाळ त्यांची जोडलेली आपल्याला दिसते. आज आपण या ठिकाणी त्यांचं जे काही स्मरण करतोय, त्यांची जी आपल्या मनात एक आठवण गोंदली गेलेली आहे, त्याचं कारणच मुळात हे आहे की त्यांचे अनंत उपकार या समाजावर आहे आणि ते फेडता येण्यासारखे उपकार नसतात मित्रांनो, हे लक्षात घ्या. या महान विभूतींनी केलेलं जे कार्य आहे ते अतिशय उंच, कदाचित हिमालयापेक्षाही उंच असं ते कार्य असतं. आणि हे जे उपकार आहेत हे कोणालाही फेडता न येण्यासारखे उपकार असतात. त्यांचं शैक्षणिक कार्य इतकं अफलातून आहे, त्यांना आपण जरी संवर्धक म्हणत असलो, संवर्धक तर ते होतेच, प्रश्नच नाही, पण त्याचबरोबर त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये 2.5 ते 3 वर्षामध्ये 3 कॉलेजेस त्यांनी त्या ठिकाणी उभे केलेले आहेत, हे लक्षात घ्या. साधी गोष्ट नाही आहे. एक शाळा जरी काढायची म्हटली तरी पण ते शक्य नाही आहे. आणि इतक्या कमी कालावधीमध्ये उच्च शिक्षणाची
तळागाळातील लोकांना, गाळातील जे मुलं आहेत त्यांना सोय करून देणं फार मोठी गोष्ट आहे. आज तुम्ही जर का मालेगावचाच जर विचार केला ना, मी मालेगावमध्ये राहतो सर, जेव्हा शाळा आणि कॉलेजला सुट्टी असते, MSG कॉलेज, सिटी कॉलेज किंवा महिला कॉलेज, त्याच्यानंतर LVH आहे, भारत विद्यालय, अशा अनेक शाळा, अनेक कॉलेजेस आहेत तिथं. त्या जेव्हा सुट्टी असते तेव्हा शुकशुकाट असतो रस्त्याने, कुत्रंसुद्धा दिसणार नाही तुम्हाला. आज त्या ठिकाणी जे काही रेलचेल आहेत, हजारो लाखो मुलं शिकत आहेत आणि मालेगावामध्ये जे काही एक लाईफलाईन बनलेलं आहे ते शिक्षण, ते त्याच्या मागे त्या ठिकाणी भाऊ आहेत, हे लक्षात घ्या. MSG कॉलेज जे आहे ही मुळात कल्पना त्यांची 1959ला त्या ठिकाणी त्यांनी हा विचार मांडला, हे लक्षात घ्या. आणि MSG कॉलेज जे आहे त्याची स्थापना झाली आणि हे अतिशय त्या ठिकाणी कमी कॉलेजेसमधलं कॉलेज आहे की ज्या ठिकाणी PG कोर्सेस जे आहे MA, MCOM वगैरे ते ग्रँटेड आहेत. HPT कॉलेजला ग्रँटेड कोर्स आहे आणि त्याच्यानंतर MSG कॉलेजला ग्रँटेड कोर्स आहे. त्याच्यानंतर कोणत्याही कॉलेजला माझ्या माहितीत तरी ग्रँटेड कोर्सेस आपल्या भागामध्ये नाही आहे, हे लक्षात घ्या. एवढंच नाही तर या मुलांची गरज ओळखून या ठिकाणी PhD सेंटरसुद्धा सुरू झालेलं आहे आणि सर्व काही शैक्षणिक फॅसिलिटीज ज्या आहेत त्या या मुलांना मिळत आहेत आणि मुलं जीवनामध्ये पुढे जात आहेत. एक विद्यार्थिनी, मला तिचं नाव नाही आठवते सर, आज 2 वर्षापूर्वी ती MSG कॉलेजला होती आणि ती एक फार मोठी एक्झाम UPSCची पास झालेली अधिकारी बनलेली आहे. तिचं फार मोठं पोस्टर तिथं लावलेलं आहे कॉलेजच्याच बाहेर. लक्षात घ्या, हे आपोआप नाही होत आहे. हे जे काही झालेलं आहे याच्या मागे जी तपश्चर्या आहे ती तपश्चर्या कर्मवीर भाऊसाहेब हिरेंची आहे, त्यानंतर व्यंकट भाऊंची आहे की ज्यांनी याचं संवर्धन केलेलं आहे. सांभाळणं फार मोठी गोष्ट आहे आणि सांभाळून वाढवणं ही त्याच्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे. आणि हे अतिशय मौल्यवान आणि मोठं कार्य भाऊंनी केलेलं आहे. आणि शैक्षणिक जे कार्य आहे त्यांचं ते खरोखरच तमसोमा ज्योतिर्गमय, हे जे आपण संस्कृतमध्ये म्हणतो की ज्या ठिकाणी अंधार आहे, अज्ञानाचा अंधार, तो अंधार त्यांनी या शिक्षणाच्या मदतीने दूर केलेला आहे. गरीब, पिचलेले, दलित, बहुजन अशा प्रकारचे जे विद्यार्थी आहेत की जे शिक्षणापर्यंत नाही पोहोचू शकत, त्यांना बरोबर त्यांनी या शिक्षणाच्या गंगेमध्ये आणलेलं आहे. जरी ही गंगा भागीरथ होऊन भाऊसाहेबांनी या धर्तीवर उतरवलेली असली तरी पण त्या गंगेजवळ घेऊन जायचं आणि या सर्वांना त्याचा अनुभव देण्याचं कार्य या संवर्धक आणि सांभाळणारे जे भाऊ आहेत त्यांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. माणूस जो आहे हा देवाने बनवलेलं सर्वोत्कृष्ट असा प्राणी आहे असं म्हटलं जातं. तेव्हा माणसामध्ये जे काही गुणधर्म आहेत ते आपल्याला भाऊंमध्ये कुठून भरलेले दिसतील. माणसांमधला माणूस, उत्कृष्टमधला उत्कृष्ट माणूस, उत्तमातला उत्तम माणूस, ज्याला विल्यम शेक्सपियरने पॅरॅगॉन ऑफ नेचर असं म्हटलं आहे. म्हणजे निसर्गामधला सर्वोत्कृष्ट प्राणी जर कुणी असेल तो माणूस असेल. आणि याचं जे काही कार्य आहे ते कधीकधी माणसाच्या मर्यादा ओलांडून जातं आणि त्याचा देवदूत बनतो, हे लक्षात घ्या. त्याला इंग्लिशमध्ये आम्ही डेमी गॉड म्हणतो. आपण त्यांची जी प्रतिमा वंदन करतो इथे, त्याचं कारणच मुळात हे आहे की आपोआप आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होतो, कारण मानवतेला केंद्रबिंदू मानून त्यांनी असं कार्य केलेलं आहे की ज्याने जगत कल्याण होईल, सगळ्या मानवांचं कल्याण होईल. आणि म्हणून ते अगदी देवाच्या शेजारी जाऊन बसण्यास पात्र होतात, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांचं प्रतिमापूजन आहे, म्हणून त्यांची पूजा आहे, म्हणून त्यांचं स्मरण आहे. आणि हे सर्व आपण का करतो आहे तर त्यांनी केलेलं जे कार्यकर्तृत्व आहे हे फार उत्तुंग असं कार्यकर्तृत्व आहे. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. मी फक्त तुम्हाला एकच आठवण करून देईल की भाऊंनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्यामध्ये त्यांचं समाजकार्य जे आहे आणि शैक्षणिक कार्य जे आहे ते खरोखर वखाणण्याजोगं आहे. त्यांचं राजकीय कार्य जे आहे ते त्यांनी
ग्रामीण भागातला बहुजन जो आहे त्याला केंद्रबिंदू मानून केलेलं आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्यांनी ते राजकीय त्यांचं जे करिअर आहे ते सुद्धा समाजासाठीच त्याला एक टर्न दिलेला आहे, वळण दिलेलं आहे आणि सर्व समाजाचं कल्याण त्यांनी केलेलं आहे. असा हा मानवातला उत्कृष्ट मानव नव्हे, एक एंजल म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, देवदूत. कधीकधी देवाला माणसांची दया येते आणि तो काय करतो, त्याला शक्य होत नाही ते सगळं काम करणं आणि मग तो काय करतो, एखाद्या देवदूताला पाठवून देतो आणि मग तो देवदूत जो आहे तो सर्व काही कार्य करतो. जसं कर्मवीरांना त्याने पाठवलं, हे सगळे अडकून पडलेले जे होते बहुजन त्या सर्वांना त्यांनी शिक्षणाची गंगा भागीरथासारखी या पृथ्वीतलावर आणली आणि घराघरामध्ये त्यांची गंगा आज पोहोचलेली आहे. आम्ही अनुभवलेलं आहे, आम्ही फिरलेलो आहे, आम्ही बघितलेलं आहे. अगदी घराघरात त्यांची गंगा पोहोचवण्याचं कार्य हे भाऊंचं आहे हे लक्षात घ्या. दोघांचं कार्य फार मोठं आहे, दोघंही महान आहेत. आता या ठिकाणी भाऊंच्याबद्दल मी जे बोलतो आहे, मला विलियम शेक्सपियर यांच्या माणसातला उत्कृष्टपणा काय असतो त्याबद्दल त्यांनी हॅम्लेट नावाचं एक नाटक लिहिलेलं आहे. त्याच्यातल्या काही ओळी मी तुम्हाला फक्त या ठिकाणी उद्धृत करतो आहे, तुम्ही फक्त ऐका की त्या ओळी काय आहेत आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ओळींमध्ये शेक्सपियरने माणसाबद्दल सांगितलं आहे, उत्कृष्ट कसा आहे तो, देवाने माणसाला उत्कृष्ट कसं बनवलेलं आहे, माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कसा आहे हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न विलियम शेक्सपियर यांनी केलेला आहे. कालच त्यांची पण जयंती झाली आहे विलियम शेक्सपियरची, 23 एप्रिल होती का आणि आज 24 एप्रिल आहे, आज भाऊंची जयंती आहे. खरं तर एप्रिल महिना हा महिनाच खूपच शुभ महिना आहे हे लक्षात घ्या. कारण हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवाने या महिन्यामध्ये सृष्टी बनवली. आता तुम्ही विचार करा की या महिन्यात त्याने सृष्टी बनवली. मी जे देवदूत म्हणतो आहे ना ते या कारणाने म्हणतो आहे, या सृष्टीमध्येच त्याने या ठिकाणी भाऊंची पण तारीख जी आहे 24 एप्रिल जी तारीख आहे या महिन्यातली तारीख आहे. जशी चैत्र पालवी जशी फुटते, तुम्ही चैत्र पालवी बघितली असेल ना, चैत्र महिना म्हणतो आपण एप्रिलला, आणि एक पालवी फुटते बघा झाडांना, किती सुंदर दिसते ती, आणि तो एक अंकुर असतो आणि तिथून नव्या जीवनाची सुरुवात असते. अशा प्रकारचे आपले भाऊ आहेत, त्यांचा जन्म या महिन्यात झालेला आहे. हा महिना खरंच खूप पवित्र महिना आहे. याच महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही जन्म झालेला आहे. याच महिन्यामध्ये महात्मा फुलेंचाही जन्म झालेला आहे. महावीरांचा पण आहे, बजरंगबलीचा पण आहे, श्रीरामचंद्रांचा पण आहे आणि भाऊंचा पण आहे. म्हणून मी देवदूत हा शब्द वापरला. हे सर्व देवदूत आहेत हे लक्षात घ्या. जेव्हा देवाला काही गोष्टी करता येणं शक्य नसतं तेव्हा तो देवदूत पाठवतो. त्याने पाठवलेले हे सगळे देवदूत जे आहेत यांनी या सर्व तळागाळातील लोकांना वर आणण्याचं काम केलं आहे, त्यांचं उत्थान त्यांनी केलं आहे. विलियम शेक्सपियर म्हणतो आहे, व्हॉट अ पीस ऑफ वर्क इज अ मॅन, हाऊ नोबल इन रिझन, हाऊ इन्फिनिट इन फॅकल्टीज, हाऊ लाईक ॲन एंजल, मी जे एंजल म्हटलो ना तो शब्द, हाऊ लाईक ॲन एंजल इन ॲप्रिहेन्शन, हाऊ लाईक अ गॉड. विलियम शेक्सपियर एंजल म्हणतो आणि पुढे गॉड म्हणतो आहे. द ब्युटी ऑफ द वर्ल्ड, द पॅरेगॉन ऑफ नेचर. त्याने माणसाला काय म्हटलं आहे, एंजल म्हटलं आहे, गॉड म्हटलं आहे, ब्युटी म्हटलं आहे आणि पॅरेगॉन असं म्हटले. पॅरेगॉन म्हणजे सर्वात उत्कृष्ट असं म्हणतोय तो. या ओळी भाऊंच्या बाबतीत चपखल बसतात आणि भाऊंना त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्रिवार वंदन करतो. आणि मला आयोजकांनी माझे शब्द मांडण्याची ते संधी दिली, भाऊंबद्दल बोलण्याची मला या ठिकाणी जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच डॉक्टर भंडारी सर यांनी लोकनेते व्यंकटराव भाऊ यांचा जीवनपट आपल्यासमोर मांडला. धन्यवाद सर. विविध सहकारी संस्था, सामाजिक संस्था व शैक्षणिक संस्था स्थापन करणारे आदरणीय भाऊ हे अत्यंत आधुनिक विचारांचे होते. लोकशाही मूल्यासाठी झटणाऱ्या भाऊंविषयी आपले विचार प्रकट करण्यासाठी माननीय
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भाऊसाहेब गमे सर यांना मी विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज आपल्या महाविद्यालयामध्ये ज्यांनी ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवली, शिक्षण आणि सहकार आणि सामाजिक कार्यामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलेलं आहे, ते लोकनेते व्यंकटरावजी हिरे उर्फ भाऊ यांची 96वी जयंती आपण साजरी करतो आहोत. या प्रसंगी आदरणीय डॉक्टर मुकुंद भंडारी सर यांनी लोकनेते व्यंकटभाऊ हिरे यांचं एकूण जे जीवन कार्य आहे ते आपल्यापुढे प्रस्तुत केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख वैभव सोनवणे सर, पेरकर सर, ज्यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलेलं आहे, त्या प्राध्यापिका सुरेखा राजवाळ मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका, माझे लाडके विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, भाऊंविषयी बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहे, परंतु येवल्याच्या काही आठवणी मी तुम्हाला भाऊंविषयी सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1970मध्ये झाली. या महाविद्यालयाची स्थापना लोकनेते व्यंकटभाऊ हिरे यांनी केलेली आहे. मी जेव्हा या महाविद्यालयाचा इतिहास बघतो तेव्हा 1969ला तत्कालीन जे आमदार राहिलेले आहे येवल्याचे, ते माधवराव पाटील म्हणजे माणिकराव शिंदे जे आहेत त्यांचे वडील, यांच्याकडे लोकनेत्यांचं येणं जाणं असायचं. येवल्यामध्ये आल्यानंतर एक रामलाल परदेशी ॲडव्होकेट होते. आपल्याकडे जे प्राध्यापक किरण परदेशी होते, ते जे दिवंगत झालेले आहेत, त्यांचे वडील रामलाल परदेशी यांच्याकडे भाऊंचं येणं जाणं होतं, आणि एक गुजराती कुटुंबाकडे, आणि एक गोविंदराव सोनवणे. म्हणजे येवल्यामध्ये आल्यानंतर या 4-5 व्यक्तींकडे लोकनेत्यांचं येणं जाणं असायचं. आणि 1969 साली असा विषय निघाला की येवला हा दुष्काळी तालुका आहे, आणि येथील मुलांना जर पुढे उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना एकतर नाशिकला जावं लागायचं, विशेषतः RYK BYK कॉलेजला, किंवा येथून जवळच असलेलं संगमनेर महाविद्यालय. ही 2च महाविद्यालय जवळपास होती, आणि त्यानंतर मग त्यांना पुणे किंवा मुंबई अशा मोठमोठ्या शहरांमध्ये जावं लागायचं. त्यामुळे या व्यक्तींनी भाऊंना विनंती केली की आमचा येवला तालुका हा दुष्काळग्रस्त आहे, इथे लोकांची आर्थिक परिस्थिती तेवढी संपन्न नाही आहे, त्यामुळे येथील मुलं फार उच्च शिक्षण घेऊ शकत नाही, तुम्ही जर तुमच्या संस्थेचं महाविद्यालय येवल्यामध्ये काढलं तर खूप चांगलं होईल. आणि या अनुषंगाने 1969ला जे मीटिंग झाली सर, त्याचं सगळं डॉक्युमेंट्स उपलब्ध आहे. एवढंच नाही तर त्या काळामध्ये येवले शहरामध्ये दवंडी पिटवली जात होते, आणि 1969ला परिपत्रक काढलं, एक पत्रक काढलं गावच्या लोकांनी की आपल्या येवले शहरामध्ये असं ही संस्था, महात्मा गांधी विद्या मंदिर ही संस्था एक महाविद्यालय काढणार आहे, तर आपलं विचार विनिमय करण्यासाठी आपण सगळेजण एकत्रित या. त्या अनुषंगाने गावातील सगळे प्रतिष्ठित एकत्र आले, आणि मग महाविद्यालयाचा प्रस्ताव जर पाठवायचा असेल तर आपल्याला जागा पाहिजे. या अनुषंगाने ही चाचपणी सुरू झाली, आणि मग पहिली जी जागा आहे, आता जी गोशाळा आहे तिथली जागा निश्चित करण्यात आली. तसं रेकॉर्ड आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर स्टँडपासून ती जागा खूप अंतरावरती त्या काळात वाटत होते. नंतर ही जागा निश्चित करण्यात आली, आणि विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवून 15 जून 1970 रोजी आपल्या महाविद्यालयाची स्थापना झाली. फक्त 37 विद्यार्थ्यांवरती महाविद्यालय सुरू झालं, आणि आज आपल्या महाविद्यालयाची कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी संख्या जर गृहीत धरली तर ती 1500 विद्यार्थ्यांच्या पुढे आहे.
या गोष्टी मी यासाठी सांगतो की डॉक्टर भंडारी सरांनी ज्या पद्धतीने लोकनेत्यांचं जे जीवनकार्य आपल्यापुढे रेखाटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जेव्हा बघतो की 1940मध्ये 42ची चळवळ सुरू झाली त्यावेळेस भाऊंनी समाजकार्यामध्ये किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते आपल्याला लक्षात येतात. आता हा जो वारसा आहे, कोणता वारसा की कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांचे सुपुत्र म्हणून त्यांना जे काही कार्य करता आलं तो जो वारसा होता, विशेषतः कर्मवीरांनी आदिवासी सेवा समिती असेल किंवा महात्मा गांधी विद्यामंदिर असेल या संस्था स्थापन करणं, केवळ शिक्षण क्षेत्रातच काम करणं नाही तर सहकारामध्ये अतिशय, मग त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा सहकारी बँक असेल, त्याबरोबर गिरणा सहकारी साखर कारखाना असेल, त्याबरोबरच निफाड सहकारी साखर कारखाना असेल, त्याबरोबरच इथे नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळी धरणं असतील, त्यानंतर नाशिक जिल्ह्याच्या प्रगतीसाठी रस्ते असतील आणि इतर ज्या सगळ्या सामाजिक ज्या चळवळी आहेत या सगळ्या चळवळी भाऊंनी पाहिलेल्या होत्या आणि कर्मवीर ज्या पद्धतीने काम करत होते ते संस्कार व्यंकट भाऊंवरती झालेले होते. सरांनी उल्लेख केला त्या पद्धतीने कर्मवीर 1961मध्ये अचानक सोडून गेले आणि सगळी जबाबदारी ही भाऊंवरती येऊन पडली. परंतु ही जबाबदारी सांभाळत असताना मग भाऊ आमदार झाले, 2दा आमदार झाले, मंत्री झाले, या सगळ्या ही पद्धत त्यांनी भूषवलीच. नाशिक जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी भूषवली. परंतु भाऊंजवळ जे काही पुढच्या 50 वर्षाचं 100 वर्षाचं विजन होतं की नाशिक जिल्ह्यातील मालेगावसारखा जो तालुका आहे, जो दुष्काळी तालुका आहे, तिथे काय सामाजिक सुधारणा करता येतील, सिंचनासाठी काय प्रगती करता येईल, तेथील माणसांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होतील यासाठी लोकनेत्यांनी अतिशय अथक प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता बघा की सरांनी उल्लेख केला त्या पद्धतीने अतिशय कमी आयुष्य भाऊंना मिळालं. 1980मध्ये अपघातामध्ये ते अचानक निघून गेले आणि ही म्हणजे आपण नाशिक जिल्हा हा पोरका झाला. भाऊंनी केलेलं जे काम आहे ते शिक्षण क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आहे. एवढंच नाही तर बहुजनांसाठी, म्हणजे मी सामाजिक क्षेत्रातल्या बहुजनांसाठी की कर्मवीरांनी, तुम्हाला माहिती आहे की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निमगाव शिक्षण संस्था या नावाची संस्था स्थापन केलेली होती. ज्यावेळेस जिल्हा परिषदांचा उगम झाला, म्हणजे जिल्हा परिषदांच्या शाळा निघाल्या, त्यावेळेस त्या शाळा विलीन करण्यात आल्या आणि 1952मध्ये महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था आणि 1945मध्ये आदिवासी सेवा समिती या 2 संस्था स्थापन केल्या. या कर्मवीरांनी या संस्था स्थापन करत असताना त्यांच्यापुढे काही दृष्टिकोन होते. जे शिक्षण घेऊ शकत नाही, शिक्षणासाठी ज्यांच्याकडे पैसे नाही आहे, जे बहुजन आहे, सामान्य आहे, पीडित आहे, आदिवासी आहे, दीनदुबळे आहे, यांना जर शिक्षण प्रवाहामध्ये आणलं तर त्यांची एक पिढी उभी राहील आणि आज ती पिढी उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळतं. कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यानंतर लोकनेते व्यंकट भाऊ हिरे यांनी केलेलं जे काम आहे ते अद्वितीय अशा स्वरूपाचं काम आहे. पुढे आजही हिरे कुटुंबाने पुढे हे काम सुरू ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं की आदरणीय पुष्पाताई हिरे आज 94 वर्षाच्या आहेत. त्यांनी मंत्री म्हणून केलेलं काम, त्यानंतर डॉक्टर प्रसाददादा हिरे साहेब यांनी केलेलं काम, जे काम करता आहे ते आपल्याला माहिती आहे. पुढे या कुटुंबामध्ये सगळेच जण, मग डॉक्टर अपूर्भाऊ हिरे असतील, अद्वय आबा असतील, दीदी असतील, या सगळ्यांनी हा कामाचा वसा पुढे घेऊन चालवलेला आहे. मी हे सगळं यासाठी सांगतो आहे की एखाद्या व्यक्तीजवळ पुढच्या 100 वर्षाचं विजन असतं आणि मग शिक्षणाने माणसं शहाणे होतात. तुम्हाला माहिती आहे की शिक्षण मिळालं की माणूस विचार करायला लागतो. निवळ विचार करत नाही, तो सत्सद विवेक त्याच्यामध्ये वाढतो आणि सत्सद विवेक ही वृत्ती वाढली की तो प्रगती करायला लागतो.
आज बघा समाजामध्ये प्रगती का होते, कारण शिक्षणाची द्वारं उपलब्ध झालेली आहे. आणि मग स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर शिक्षणाचं सगळ्यात महत्त्वाचं काम या हिरे कुटुंबाने केलेलं आहे. त्यामध्ये लोकनेते व्यंकटभाऊ हिरे यांचं काम हे अद्वितीय अशा स्वरूपाचं आहे. भाऊंच्याबद्दल बऱ्याच आठवणी आहे. येवल्यामध्ये अतिशय चांगला त्यांचा स्नेह होता. तुम्ही जर येवल्यामध्ये त्यांच्या नावाने एक पतसंस्थेला सुद्धा नाव दिलेलं आहे. का दिलं माहिती आहे? म्हणजे बनकर कुटुंबाने हे नाव का दिलं त्याच्या पाठीमागचा इतिहाससुद्धा एक दिवस त्यांनी मला सांगितला की ज्या वेळेस इथे सहकाराची चळवळ येवला तालुक्यामध्ये फोफावत होते, वाढत होते, त्यावेळेस श्रीमती पुष्पाताई हिरे या मंत्री होत्या आणि इथे सहकार नेते अंबादास बनकर त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी ताईंना विनंती केली की ताई, मी एक माझी स्वतःची बँक काढलेली आहे, मला एक पतसंस्था इथे काढायची आहे, तर तुम्ही मला मदत केली तर बरं होईल. आणि ताईंनी ते काम लगेच त्यांचं मार्गी लावलं आणि त्या पतसंस्थेला परवानगी मिळाली. त्यावेळेस बनकर साहेबांच्या मनामध्ये विचार आला की एका शब्दावरती जर एवढं काम होत असेल तर या पतसंस्थेला, या बँकेला नाव लोकनेत्यांचं का देऊ नये. आणि आज या पतसंस्थेला नाव लोकनेते व्यंकटरावजी हिरे नागरी पतसंस्था असं दिलेलं आहे. केवळ या कुटुंबाचं काम एका जिल्ह्यापुरतं नाही आहे. तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर इतिहास अभ्यासला तर तुमच्या लक्षात येईल की कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यापासून तर आज तागायत, म्हणजे त्यामध्ये व्यंकटभाऊंचा वाटासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी सहकार चळवळीला दिलेलं जे योगदान आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसादांचा उल्लेख झाला. महामहिम त्यावेळचे राष्ट्रपती ते संस्थेमध्ये येऊन गेले आणि ही संस्था ग्लोबल लेव्हलला नेऊन पोचवण्याचं काम व्यंकटभाऊंनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. मी भाऊंना अभिवादन करतो. आज आपण या जयंतीदिनी सर्वजण उपस्थित राहिलात. सगळ्यांनी भाऊंविषयीचे जे विचार आहेत ते ऐकून घेतले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना खूप धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आत्ताच आपले प्राचार्य माननीय डॉक्टर भाऊसाहेब गमे साहेबांनी अतिशय सुंदर असा लोकनेते व्यंकटराव भाऊ यांचा परिचय आपल्याला दिला. धन्यवाद साहेब. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. आभाराचं गोड काम करण्यासाठी मी प्राध्यापक शंकर शिंदे यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालय येवला, महात्मा गांधी विद्या मंदिर आणि आदिवासी सेवा समिती या संस्थेचे संवर्धक लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या जयंतीनिमित्त आज आपण येथे जमलो. असा हा सुंदर कार्यक्रम आज संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भाऊसाहेब गमे सर आपल्याला लाभले. साहेबांनी आपल्या मनोगतातून बहुजनांसाठी भाऊंनी जे कार्य केलेलं आहे ते खूप छान पद्धतीने आपल्याला व्यक्त केलं. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर मुकुंद श्रीराम भंडारी सर आपल्याच महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक यांनी आपल्याला व्यंकटभाऊंनी सामाजिक शैक्षणिक जे कार्य केलं त्याबद्दल जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यानंतर कनिष्ठ विभाग प्रमुख वैभव सोनवणे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सूत्रसंचालन करणाऱ्या राजवाळ मॅडम यांचेही आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भंडारी सर यांचा परिचय RS चव्हाण सर यांनी करून दिला, त्यांचेही आभार व्यक्त करतो. या ठिकाणी वरिष्ठ विभागाच्या सलमा मॅडम डालकरी सर येथे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो. चव्हाण सर उपस्थित आहेत, त्यांचे आभार व्यक्त करतो.
आणि आजचा हा कार्यक्रम तुम्ही सर्वांनी छान पद्धतीने ऐकून घेतला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे कौतुक. आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असं मी जाहीर करतो.